स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा। आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही। आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह। दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस। ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा। ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू। चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला। पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड। पाण्याची बचत नागपूरच्या सर्वांसाठी टंचाई दूर करण्याचं काम केलं। आपण कोविडच्या काळामध्ये आपल्या आदिवासी बांधव असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। कोविडच्या काळामध्ये अनेक रुग्ण असतील त्यांना मदत करण्याचं काम केलं असेल, परंतु हे सर्व करत असताना आपल्याला परमनंट स्वरूपात काय करायचं असेल तर पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने रोजगार आणणं गरजेचं आहे आणि तो रोजगार खऱ्या अर्थाने आपण आणला पाहिजे। आपण जर बघितलं असेल तर खोपोली शहरामध्ये, खोपोली खालापूरमध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहे। आपल्या कर्जतमध्ये ग्रीन बेल्ट असल्यामुळे आपल्याकडे एमआयडीसी नाहीये, पण पुढच्या काळामध्ये आपल्याला शेतीपूरक अशी कुठलीतरी एमआयडीसी आणावी लागेल। त्यामध्ये आपल्या महिला भगिनी असतील, आपले युवक वर्ग असेल, त्याला चांगल्या पद्धतीने रोजगार दिला पाहिजे। रोजगार दिला म्हणजे आपण बघत आलो प्रत्येक ठिकाणी जो सांगत असतो मूलभूत गरजा झाल्या म्हणजे आपल्या गावाचा विकास झाला, अन्न वस्त्र निवारा झाला म्हणजे आपल्या गावाचा विकास झाला। गावातले रस्ते झाले, लाईट झाले, पाणी झाले, हे तर लोकप्रतिनिधीचं काम असतं, हे तर कोणीही करतं। पण हे करत असताना आपल्या तरुणांना रोजगार कसा मिळाला पाहिजे, आपलं कुटुंब आपल्या परिसरामध्ये आपलं कुटुंब कसं सक्षम झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने रोजगार मिळणं गरजेचं आहे। त्याच पद्धतीने मी अनेक वेळा अनेक ठिकाणी बघत असतो। जरा तुम्ही सुद्धा अनेक वेळा माझ्याकडे आलात, आपल्या इथली मुलं 12वी पास होतात, 10वी पास होतात, पण ऍडमिशनच्या वेळी मात्र आपल्याला 2 तास कमी करावा लागतो। आपल्या इथे कुठल्याही प्रकारचं असं शासकीय कॉलेज किंवा शासकीय अशी शैक्षणिक संस्था नाहीये, त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी फी भरून एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जावं लागतं। ती फी भरण्यासाठी किंवा ते डोनेशन भरण्यासाठी आपल्याकडे जी अडचण निर्माण होते ती अडचण आपल्यासाठी पत्रकार खूप मोठी असते आणि आपल्यामुळे आपली मुलं काही 10वी असतील, काही ग्रॅज्युएशन BA-BCom म्हणून आपण त्याला फुलस्टॉप घेण्याचं काम करतो। पण पुढच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या हक्काचं एक शैक्षणिक संस्था असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या गावातील, आपल्या गरीबातील आपला शेवटचा विद्यार्थी त्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिकला पाहिजे, कारण त्याला पूर्ण पदवीधर शिक्षण त्याला मिळालं पाहिजे। पुढच्या काळामध्ये जर शिक्षण मिळालं, जर रोजगार मिळाला तर त्याचं कुटुंब नक्कीच चांगल्या पद्धतीने तो तुझ्या संपूर्ण होऊ शकतं। आपण जर बघितलं असेल आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये चांगल्या प्रकारचं दवाखाने नाही, चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल नाहीये। आपण जर अनेक वेळा आपण अशा प्रसंगाला आपण सामोरं गेले, एखाद्या माणसाला अटॅक आला तर पुन्हा मुंबईला जाता आपला एखादा पेशंट आपल्याकडून किती वेळा दगावलेला आहे, कारण का आपल्याकडे चांगल्या प्रकारची हॉस्पिटलची व्यवस्था नाहीये। तर आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला जर आपल्या शहरामध्ये जर एक चांगलं हॉस्पिटल असेल तर आपल्याला त्या गोष्टीला आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आपण नियोजनामध्ये घेतलं पाहिजे। आपण सर्वजण बघितलं असेल तर आपण ज्या पद्धतीने बोलत असतो अन्न वस्त्र निवारा, त्या पद्धतीने त्यामध्ये अजून 3 गोष्टी आपल्याला ऍड करणं गरजेचं आहे। त्यामध्ये शिक्षण, त्यामध्ये रोजगार आणि त्यामध्ये आरोग्य, ह्या गोष्टी सुद्धा आपण त्यामध्ये ऍड करून आपल्याला पुढच्या काळामध्ये 6 मूलभूत गोष्टी ऍड करणं आपण खऱ्या अर्थाने लक्षात घेणं गरजेचं आहे। तर आपण बघत आलो गावाचा विकास करत असताना, आपण प्रत्येक वेळी काम करत असताना आपल्या महिला भगिनी, लाडोलीमधल्या महिला भगिनी माझ्यासाठी जिल्हा परिषद जेवढे प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन, प्रत्येक जिल्हा परिषद ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अनेक सगळ्या महिला भगिनी मत मागण्याचं काम केले, मला निवडून देण्याचं काम केले। आज जे मी हे दिवस बघतोय हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे दिवस बघतोय। कारण आपण जर बघितलं असेल, तुम्ही जर मला जिल्हा परिषदेला जर मला सपोर्ट नसता केला, मला मतदान नसतं केलं तर आज मी या ठिकाणी नसतो। पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी, आपल्या सर्व रोजगारांना, सर्व युवकांना रोजगार देण्यासाठी, माझ्या महिला भगिनींना रोजगार देण्यासाठी पुढच्या काळामध्ये जर आपल्याला सक्षम पद्धतीने काम करायचं असेल तर आपल्याला येणारी निवडणूक ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सरपंच साहेब आपण खऱ्या अर्थाने आज ही तयारी करण्यासाठी आलेलो आहोत। आपण प्रत्येक गावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना घडवायचं आहे, आपले कार्यकर्ते वाढवायचे आहे। त्यासाठी एक कार्यकर्त्यांचं जाळं तयार करण्यासाठी त्यामध्ये ज्येष्ठ मंडळी असतील, त्या ज्येष्ठ मंडळीची आपण एक बूथ कमिटी तयार करणार आहे। त्यामध्ये त्या बूथ कमिटीवर ज्येष्ठ मंडळी 20-25 कार्यकर्ते असतील, त्यामध्ये माझ्या महिला भगिनीची कमिटी आपण करणार आहे। तर महिला भगिनी 20-25च्या कमिटीवर असतील, युवक वर्ग असेल, युवकांची कमिटी त्या बूथ कमिटीवर असेल। अशी जर आपण प्रत्येक बूथवर आपण आपल्या, मला वाटतं तुमचे 3 बूथ असतील, 2 बूथ ग्रामपंचायती, 2 बूथवर जर आपण 100 कार्यकर्त्यांचा जर संच तयार केला तर येणारी कुठली जरी निवडणूक असेल, त्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक असू द्या, पंचायत समितीची निवडणूक असू द्या, जिल्हा परिषदेची निवडणूक असू द्या, ती आपल्याला कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण येणार नाही असं मला या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही। पण आपण जेव्हा हे कार्यक्रम करत असतो
आपण जेव्हा आपण कार्यकर्ते वाढवत असतो, कार्यकर्ते घडवत असतो आणि कार्यकर्ते जर आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक गावात जातोय, प्रत्येक कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय, कार्यकर्त्यांना भेटून कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊ. आपल्याला ही संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मनाशी बळ देण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय. आपल्याला ही संघटना